नमस्कार बंधूंनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, आज तुमच्याकरिता अतिशय छान बातमी घेऊन आलेलो आहे। 21 डिसेंबर रोजीची हे परिपत्रक आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व आणि अधीक्षक वेतन, भविष्य निर्वाह अधिपती सर्वांना हा विषय आहे की डिसेंबर 2023 चे वेतन देयक सोबत 7व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता, ज्यांचा पहिला आणि दुसरा हप्ता राहिलेला आहे अशांचे तीनही हप्ते काढण्यासंदर्भाने हे पत्र आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे हे तीनही हप्ते निघणार आहेत। तर मित्र, उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचे पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत। वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी। वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक, प्रथम प्राधान्य अशा ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी। क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळाने देयके सादर न केल्यास 2021-22 मध्ये करावयाच्या राहिलेल्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा हप्ता तसेच आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे। 7व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना ते वेतन देयकासोबत अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर 23च्या वेतनासोबत ते अदा करावयाचे आहेत। सबब अनुदानाची उपलब्धता, ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता 220/20/173/36 जिल्हा परिषद शाळा, 220/20/208/36 खाजगी प्राथमिक शाळा, मनपा, नगरपालिका, कटक मंडळे अशा लेखाशीर्षांतर्गत आणि 2023चे वेतन आयोगास राहिलेल्या पहिला, दुसरा तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करण्याबाबत नियम कार्यवाही करण्यात येईल। उर्वरित लेखाशीर्ष स्वतंत्र आदेश देण्यात येईल। भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्त्यात तक्रार निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, अधीक्षक वेतन, भविष्य निर्वाह निरपत्रक यांची जेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या। उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल, या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारचे पत्र आहे। म्हणजे लवकरच तुम्हाला तिसरा हप्ता आणि वैद्यकीय देयके मिळणार आहेत, यात शंका नाही। तर मित्र, ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।